दीक्षा कृष्णात सुद्धा. आता इथं आपण सगळे नॅचरोपॅथी कॅम्पसाठी आलो. इथं फक्त नॅचरोपॅथी म्हटलं नॅचरोपॅथीच नाही, त्यासोबत योगा घेतला जातो. पण आपल्याला सगळ्याला योगा म्हणजे काय माहिती आहे? पोझिशन्स इतकंच माहिती आहे. पण फक्त योगा म्हणजे फक्त पोझिशन्स नाही, योगामध्ये पण प्रकार आहेत. जसं की अष्टांग योग, हठयोग, ज्ञानयोग, परत भक्तियोग. तर भक्तियोगमध्ये आपण काय करतो? भजन, कीर्तन, हा झाला भक्तियोग. ज्ञानयोगमध्ये काय करतो? तर आपण ज्ञान घेतो किंवा ज्ञान देतो किंवा आपण काहीतरी वाचतो, हा झाला ज्ञानयोग. हठयोगामध्ये तसंच एक अष्टांगयोग म्हणून प्रकार आहे, जो आपण रेग्युलर योगा म्हणून यूज करतो. त्या अष्टांग योगमध्ये त्याचे 8 अंग आहेत. अष्टांग योगाचे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असे आहेत. तर यममध्ये आपण काय म्हणतो? तर एखादे प्रिन्सिपल्स म्हणजे जे रूल्स आहेत, जे नियम आहेत. ओके, तसंच नियम. आता दुसरा पार्ट, नियममध्ये आपण काय आपल्या शरीराला कंट्रोल करण्यासाठी आपण काय नियम यूज करतो? म्हणजे इतकं पाणी प्यायचं, इतकं चालायचं, हे झालं यम. ओके, तिसरं येते आसन. आसन म्हणजे आपण रेग्युलर योगा करतो. योगामध्ये फक्त आपल्या हातापायाची हालचाल नाही होत, त्यामध्ये आपल्या पूर्ण शरीराची हालचाल होते, त्याला म्हणतात आसन. हे थर्ड झालं आसन. आता त्यानंतर येते प्राणायाम. प्राणायामामध्ये आपण ब्रीदिंग कंट्रोल करतो, म्हणजे आपला श्वास बाहेर सोडणे, आत घेणे, तो थांबवणे. याचा पण काहीतरी वेळ असतो, किती वेळ आत घ्यायचा, तो किती वेळ बाहेर सोडायचा, किती वेळ धरून ठेवायचा, याच्यात प्रकार असतात. हा झाला हे झालं प्राणायाम. प्रत्याहार म्हणजे प्रतिआहार. म्हणजे आता आपले 5 इंद्रिय, तर आपल्या डोळ्याचं काम काय? आपण बघतो, पण काही गोष्टी अशा असतात की त्या आपण बघायच्या नसतात. याला मग ते बघण्यापासून रोखणं म्हणजे प्रतिआहार असा प्रत्याहार. त्यानंतर येतो प्रत्याहार, धारणा येते. धारणा म्हणजे एखाद्या गोष्टीला धारण करणे. आता आपल्याकडे योगामध्ये बंध सांगितले, तर त्या बंधाला धारण करणे किंवा कॉन्सन्ट्रेशन करणे असे येते. ध्यान म्हणजे आता पुढचे ते ध्यान म्हणजे मेडिटेशन, जे आपण प्रार्थना करण्यासाठी किंवा मन शांत करण्यासाठी यूज करतो मेडिटेशन. आणि त्यानंतर येते समाधीमध्ये आपण या पूर्ण 7 योगाचं मिलन करून आपण समाधी अवस्थेत जातो. म्हणजे असे एक स्टेपनुसार आपण समाधी अवस्थेत जातो. पण कसं असतं, यात पण काही स्टेप असतात. असं प्रत्येक वेळेस असं नाही की उठलं की बाबा चला आपण 7 योग करूया, त्या 7 अंगे आपण आता करायला घेऊया आपण होतो, असं नसतं. योगामध्ये आपल्याला रिझल्ट मिळायसाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे आता आपण नॅचरोपॅथी ट्रीटमेंट घेतोय बरोबर, पण त्यासाठी पण काही काळ लागतो. आता तुम्हाला जाणवलंच असेल की पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही योगा जॉईन केला तेव्हा तुमचे अंग दुखलंच असेल थोडं तर कळलं. पण जेव्हा तुम्ही जेव्हा योगा करायच्या आधी जे तुम्ही एक्सरसाइज म्हणजे जे सूक्ष्म व्यायाम करताय, त्यावेळेला पण तुम्हाला जाणवलं असेल की बाबा आपलं ब्रीदिंग कंट्रोल नाही आहे, आपल्याला श्वास घेताना रोखताना आपल्याला त्रास होतो. तर हे योगामध्ये आहे. योगा म्हणजे फक्त हातपाय हलवले किंवा असं झालं की असं अजिबात नाही. योगामध्ये खूप काही आहे, जे आत्ताचे जे म्हणजे रोग आहेत. म्हणजे आता जर समजा तुम्ही आता बघताच डायबिटीज, BP हे खूप म्हणजे आता सगळीकडेच बघायला मिळतं. जे अगदी काही टेन्शन नाही त्याला सुद्धा BP आणि डायबिटीजचा त्रास आहे. अगदी तो घरात जरी बसून असला तरी त्याला आहे. तर तसं नाही ते. त्यासाठी पण आता BPच म्हटलं तरी आपण काय करतो की आता गोळी रेग्युलरची चालू झाली, पण BPसाठी पण जे BP कमी आहे म्हणतात त्यांच्यासाठी पण योगा किंवा प्राणायाम आहे. तर ते आपण काही महिन्यांसाठी करावं लागतं, म्हणजे आधी चालू करावं लागतं. असं नाही की आज चालू केलंय म्हटलं मला आजच्या आज रिझल्ट येणार. ॲलोपॅथीमध्ये तुम्ही आता घेतली गोळी, झाला माझा BP कंट्रोल, पण तसं नाही आहे. प्राणायाम आणि योगा हे खूप गरजेचं आहे सध्याच्या पिढीसाठी पण. आणि आता तुम्ही बघताय, तुम्ही घरात असता पण तुमची जी मुलं जी ऑफिसमध्ये असतात बसून, त्यांना सगळ्यांना लोअर बॅकचा प्रॉब्लेम असतो बरोबर. ते कधी बॅक स्ट्रेच घेतात झोपताना, झोपायच्या आधी असे.
तर त्यांना कंटिन्युअस आता पुढे त्यांना लोअर बॅकचा प्रॉब्लेम जाणवणारच आहे. तसं आहे योगामध्ये जर आत्तापासूनच आता त्यांना असेलच त्रास, तर त्यांना पुढं हा त्रास नको म्हणून आपण आत्तापासून योगा केला पाहिजे. हे तुम्ही त्यांना सांगायला हवं आता इथून गेल्यावर, असं मला सांगायचं. तर फक्त योगा आणि नॅचरोपॅथीमध्ये खूप काही आहे, आपण ते फक्त समजून घेऊन केलं पाहिजे.